तुमची सुरुवात आहे व्यवसाय चालू करायला. तो विकणं, माल तुम्ही तयार करणं, विकणं, ही जी सुरुवात आहे ना, ही सुरुवातच खूप महत्त्वाची असते. आम्ही करताना हे खूप पूर्वीपासून, म्हणजे जसं सरांनी सांगितलं की 25 एक वर्ष झालेली आहेत. 25 वर्षापूर्वी आम्ही हा व्यवसाय माझ्या घरातनं केलेला. आज आता अशी कंडिशन आहे की पुण्यामध्ये आपलं ऑफिस आहे, सातारमध्ये ऑफिस आहे. ज्या वेळेला चालू केला त्यावेळेला कोणी एम्प्लॉई नव्हता. आता जवळजवळ 30च्या जास्त एम्प्लॉई आपल्याकडे आहेत. सगळ्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपण कामं करतो. आणि ह्याच्यामध्ये काय आहे की हे करायचं कसं, तर एक सिस्टीम असते कुठलाही व्यवसाय चालू करताना, की ज्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, एक पोर्टफोलिओ म्हणतो त्याला आम्ही. पोर्टफोलिओ फॉलो करावा लागतो, की त्याच्यामध्ये तुम्ही बेसिक काही गोष्टी आहेत तुमच्या, म्हणजे एम्प्लॉई आहेत, त्या एम्प्लॉईंना तुम्ही कसं ट्रीट करता, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतात. आणि हे प्रॅक्टिकल नॉलेज आहे. हे तुम्हाला असं कॉलेजमधनं किंवा असं कुठलंही मिळत नाही. हे नॉलेज तुम्ही त्या व्यवसायात पडलात की ते तुम्हाला नॉलेज यायला चालू होतं. असं या पद्धतीनं जे आहे ना, हे तुम्ही करावं. आणि आमचं तुम्हाला हे जे आहे, काय बरं त्याला म्हणतात आता मराठीत, मार्गदर्शन. मार्गदर्शन आहे ना, ते आमचं कायम तुम्हाला मिळत राहील. आणि कधीही तुम्ही, म्हणजे आता माझ्यामध्ये आता मुली आलेल्या ह्याच्या कॉलेजच्या काही मुली आलेल्या, तर त्या मुलींना आम्ही मार्गदर्शन केलं. त्यांना ते खूप आवडलं की बाबा हे कसं करायचं आणि कशा पद्धतीने चालू करायचं. तर हे जे मार्गदर्शन आहे आम्ही कायम तुम्हाला द्यायचं. आणि तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, उद्घाटनही केलेलं आहे. याबरोबर आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि ट्रेड फेअरचे समन्वयक पवार सर, ऐक्यशी कोऑर्डिनेटर आपळे मॅडम, सांस्कृतिक विभाग प्रमुख टोने सर, शारीरिक शिक्षण संचालिका कुंभार मॅडम, ऑफिसचे प्रमुख भोसले सर, परीक्षक म्हणून उपस्थित असणारे पाटील सर, शॉर्ट टर्म कोर्सचे समन्वयक बोडके सर आणि आपण सर्वजण. खरं तर तुम्ही उत्सुक आहात की कधी एकदा स्टॉल सुरू करते आणि कधी एकदा माझा आणलेला संपूर्ण माल खपतोय आणि 10 रुपयाचे 100 रुपये कधी होतील. आणि हे गरजेचं आहे. या पद्धतीचे आस असणं म्हणजेच तुमचं व्यावसायिक सफलता आहे. आता अनौपचारिक गप्पा ज्याविषयी मी बोलत होतो त्यावेळी त्यांनी सांगितलं की खरं तर माझ्या घरातली परंपरा, आणि ओळख करून देतानाही सांगितलं की वकिली परंपरा. ते केमिकल इंजिनियर आहेत, तेही पूर्ण केलं नाही, पण त्यांनी आता अनौपचारिक गप्पात सांगितलं आणि मग इकडे वळले. शिक्षणाकडे मागं बघायची गरज पडली नाही त्यांना. पण या व्यवसायामध्ये ते स्थिरावले, मोठे झाले आणि मोठे होता होता बऱ्याच जणांना त्यांनी मोठं केलं. कारण आपल्या बरोबर जे जोडीदार येतात ते हळूहळू आपल्या परिवाराचा हिस्सा बनतात. खरं तर ते रयत परिवारातलेच आहेत, कारण रयतच्या आसपास एवढा मोठा व्यवसाय त्यांचा चालू आहे. रयतमध्येही मोठ्या प्रमाणावर ते मदत करतात. आणि म्हणून तुमच्यासाठी मार्गदर्शन एवढंच या निमित्तानं, फार लांबवण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की त्यांनी सांगितलं की आमच्याकडं पूर्ण कॉम्प्युटरच्या बाबतीतला अशिक्षित ऑफिस बॉय म्हणून घेतलेला एक जण एक टीम मॅनेजर झालाय. याचा अर्थ तुम्ही जर प्रामाणिकपणे काम करत असाल, आपल्या आसपास असणाऱ्यांना हात देत असाल, तर आपल्या बरोबर इतरांची उन्नती कशी करू शकतो. आणि एक सामान्य माणूस सुद्धा झाडू मारणारा एवढा मोठा होऊ शकतो. तर त्यांनी सांगितलं की सुरुवातीला मी माझ्या ऑफिसमध्ये झाडू मारायचो. याचा अर्थ व्यवसायामध्ये सुरुवातीला पडेल ते काम करण्याची तयारी असली पाहिजे आणि टार्गेट नेहमी ठेवलं पाहिजे. यातले काही जण व्यावसायिक होऊ शकतात. जर एखाद्याने ठरवलं की नाही माझ्या हाताला चव अशी असली पाहिजे की 10 स्टॉल सोडून माझ्याकडे आले पाहिजे, आणि तिथं मग तुमची प्रगती सुरू होते. या प्रगतीसाठी तुम्ही आता कष्ट करणार आहात, त्याच्यासाठी मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक चौरे सरांचं व्यक्तिमत्व फार निराळ.
धन्यवाद. यानंतर आजचा हा सगळा दिवस खवय्यांच्यासाठी मागाशी लय मदत केली त्यांनी माहिती का. काय आहे ते सांगा. व्हेज आणि 65 मसाला आणि आपला कलर लाल कलर आणि मीठ चवीनुसार टाकलं सगळं ते मिक्स करून मग ते तयार केलं. अच्छा ओके. गड असतं द्राक्ष. आता द्राक्षाचं सीझन आहे. द्राक्ष ॲड केली असते थोडीशी. सफरचंद केली असते. ते जास्त लोक येतात असं आहे. छान छान. हे प्रोडक्ट कुठले थोडी आता चायनीज भेळ तशी केल्यावर पुन्हा ती थोडी घेऊन आली. आताच केली तुम्ही यायचं तिथं आलं की लगेच स्टार्ट केली. मागितली का बनवून देणार का? हां मागितली की सॉगी होते ना जरा टेस्टला दिसणार.
हो ते माहिती टॉप वेगळे पण आहे असं हे साधे ड्रेस घ्यायचे म्हणलं एकत्र छान आहे पण हे दिसताना प्रेझेंटेशन छान वाटतं ना सगळ्यांचं एकसारखा ड्रेस एकत्र व्यवसाय काढू शकता. नाही बा चिकन 65 ओके. चिकन कोणतं आणलं गावरान का देशी? गावरान का देशी बोल सगुणाचं आहे. भरपूर आहे हा समोसा चाट आहे, पापडी चाट आहे, फ्रेंच फ्राईज आहेत, वडा चिकन आहे आणि समोसा आहे. नुसता सेपरेट समोसा बरं. हे विकत आणलं का तुम्ही केलं? आम्ही केले समोसा पण हो सकाळी उठून केले. अच्छा वा 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 छान मस्त की दोन आहेत. हा तुझे दोन. बटाटे पहिले उकडून घेतले वगैरे, त्यानंतर बटाट्याची भाजी केली, बटाट्याची भाजी वगैरे केली, त्यानंतर बेसन पीठ, ते बटाटे वडे वळून घेतले, बेसन पीठ मध्ये घालून ते तळले. काळाची गरज लक्षात घेता मार्केटिंग ही काळाची गरज आहे आणि महिलांना आवडणाऱ्या सर्व वस्तू म्हणजे ज्वेलरी, त्यात इमिटेशन ज्वेलरी आम्ही आज विक्रीसाठी आणली आहे. त्यामध्ये सगळ्या अँटिक ज्वेलरी आहेत जुन्या आणि सर्व म्हणजे सध्या महिलांना अँटिक ज्वेलरी खूप आवडतात आणि त्या वेअर करायला त्यांना खूप आवडतं. बरोबर. त्यामुळं आम्ही सध्या या ज्वेलरीजचा स्टॉल लावतो. ओके. पुरुषांसाठी काही ठेवलंय का? पुरुषांसाठी ठेवलंय. अँकलेट हँडमेड आहे, हे स्वतः सर ते बनवलेले ऑर्गॅनिक आहे. मेहंदीचे कोण पण आहे. अच्छा हे ऑर्गॅनिक मेहंदी कोण पण हँडमेड आहे. हे कशासाठी ठेवलं? हे कार्ड्स आहेत. द्यायला पाहिजे ना पाहुण्यांना याला तर दिलं म्हणजे कसं प्रसिद्धी होते का? फ्लावर्स आहेत. आर्टिफिशियल जे असतं. आर्टिफिशियल हे पण सर हँडमेड आहे. हे कुठं तयार करता तुम्ही म्हणजे ऍक्च्युअली हे बचत गटाच्या लेडीज आम्हाला आणून देतात अच्छा, ओके. आणि मग त्यांचे आम्ही आयटम्स ठेवतो, म्हणजे त्यांना पण एक एक रोजगार मिळेल आणि आपल्याकडे एक वेगळं कलेक्शन राहील. आम्ही पण महिलांना सपोर्ट करण्यासाठी त्यांना पण एक मदत होते, प्लस आम्हाला पण एक चांगला वस्तू विक्रीसाठी उपलब्ध होतो. गाव कुठलं? भटकरवाडी अंगापूर माहिती आहे का? बरं अंगापूर हा, हां तिथे शेजारी. अच्छा तिथे आहे. ओके ठीक आहे मी तिकडनं इकडे आहे. पाहायचं नाही अजिबात. आम्ही बाजूला होती का? चिल्ड्रन फ्रॉकपासून सगळं शिकवतो त्याच्यामध्ये. ओके वन पीस ड्रेस ब्लाऊज सगळं मुलींनीच बनवली. हे सगळे आहे का? हो मुलींनीच बनवली. हेच का आपले मग आता ते पुढं मार्केटिंगला कुठं कसंही केलं हे बनवलेलं तुम्ही विकायलाच ठेवले. नाही शिवाय शिवाय ऑर्डर असली जिथं जायचं तिथं बोंब हात हे चालू असं प्रॅक्टिस कोण तेवढं काही शांत राहत नाही. ओके हां प्रॅक्टिससाठी शिवलेले.
त्याच्यामध्ये सांगा कुठलं आहे काय. बरं 3 प्रोडक्ट आहेत आपले हे मिक्स बदाम आणि कॅशू. बाकीचे आपले प्रोडक्ट होणार आहेत तयार पॅकिंग सगळं आपण इथंच आपण करतो. स्वतःच करतो. आता एक ब्रँड सुरू झाला पुढे बघितलं. आता हे लोक जे दुसरे ब्रँड आहेत ते आपले नाही सध्या. कोणतं देऊ तेच आहे. So we are candidate of BCA third year and we have prepared such items of Hyderabadi style. It's everything is royal here. It's all salad, chicken pav and cheese balls, shahi roll, shahi cutlet and shahi tukda. Airshi बोलला सर. शाही सॉरी हे चीज बॉल शाही रोल ट्राय करून बघा सर. काय 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 त्यात सगळं चिकन आणि आज पूर्ण चीज आहे. हे सर चटणी चटणी आणि पुदिन्याची चटणी आणि चटणी मी येते ना. मी प्लीज आमचे प्रोडक्ट खायला या. समोसा फ्रेंच फ्राईज पण आहे ते आता सध्या आपण तळत नाहीये. समोसाची प्लेट इकडं करायचं असतं. त्यानंतर हा असा तयार हे मी पापडी चाट करत आहे. तर आता मी टोमॅटो त्याच्यावर थोडंसं टाकते. त्यानंतर कोथिंबीर आणि त्याच्यानंतर थोडीशी शेव. ही झाली पापडी चाट. पापडी चाट घ्या 15 रुपयाला. गरम आहे भात. कट्ट्यावर सर्व काही आहे तुम्हाला पाहिजे ते. पापडी चाट, चिकन समोसा, फ्रेंच फ्राईज. चिकन समोसा फक्त 10 रुपये, फक्त 10 रुपये. या 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 20 रुपयाला किती असतील पुरे त्यामध्ये 5 असतात. इथे किती 6 येतात. तसं 3च दिसतात. स्नेहा संतोष जाधव. आम्ही BCA सेकंडमध्ये आहोत आणि आम्ही आज चायनीज भेळ केली आणि आमच्या स्टॉलचं नाव क्रेविंग्स कॉर्नर आहे आणि आम्ही क्वांटिटीपेक्षा आम्ही क्वालिटीवर जास्त लक्ष देतो. थँक्यू. सरबत आहे हो केस वाढायचंय. घ्या घ्या घ्या. थंड आहे. मी BCom IT सेकंड इयरमध्ये शिकत आहे आणि आम्ही कलिंगडाचा स्टॉल टाकला. माझं नाव नेहा बंदिरगे. आम्ही ना सरबत केलं आहे. माझं नाव नम्रता भरत निकम. आमच्या स्टॉलचे नाव आहे फ्रेश फाईन. माझं नाव पिंपळी वैष्णवी. आमच्या स्टॉलचं नाव आहे फ्रेश फाईन्स आणि इथं आम्ही कलिंगडाची सॅलेडची विक्री करत आहोत. तर नक्की आमच्या स्टॉलला व्हिजिट करा. माझे नाव रसिका धनाजी इंदरकर. आम्ही ग्रुपचं नाव फ्रेश फाईन आणि फेस वॉश आहे हेअर क्लिनिंगचं पॅक आहे आणि वांग वगैरे सगळं निघून जातं. फुल आयुर्वेदिक आहे आणि त्याचे 100% रिझल्ट आहे.
15 मिनिटं ठेवायचं. हेअर पॅक आहे, ह्यानी केस गळायची, केसातला कोंडा आणि केस जी पिकतात ती सुद्धा कमी येतात. ह्याचे 100% रिझल्ट आहे. ह्यात आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहेत सगळे, अजिबात कुठलंही प्रिझर्वेटिव्ह नाही आहे आणि ह्याचे 100% रिझल्ट आहेत. यूज करून बघा. हा फेस पॅक आहे चेहऱ्यावरचा वांग, चेहऱ्यावरती डार्क स्पॉट्स, डार्क सर्कल सगळं ह्यानी कमी येतं आणि चेहऱ्यावरती जर कोणाचा एक्स्ट्रा टॅन असेल उन्हाळ्यात वगैरे येतो तो सुद्धा कमी होतो. हे विटॅमिन सी सिरम आहे, ह्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड आणि विटॅमिन सी आहे. हे आपल्या टॅनिंगला कम करतं आणि हे स्प्रे करू शकता आपण चेहऱ्यावरती. सिरम हाताने यूज केलं जात नाही, सो हे स्प्रेएबल आहे. हे विटॅमिन सी आहे, ह्याच्यामध्ये विटॅमिन ई आहे. हे रोजपासून बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात विटॅमिन ई आहे आणि अजिबात इसेन्शियल ऑइल नाही आहे कुठला पण आणि एक्सपायरी डेट नाही आहे. 100% नॅचरल आहे आणि 100% इफेक्टिव्ह आहे. हे रोज लिप बाम आहे आणि हे बीटरूट लिप बाम आहे आणि हे मॉइश्चराईज करतं आणि स्किनमध्ये एकदम हे होतं, नाही दिसणार ह्याच्यावरती. हे स्किनमध्ये ॲब्झॉर्ब करतं आणि लावल्यानंतर कलर जाणवतो. स्पेशल वेलकम सर. चौएमए चाकरामध्ये तुमचं स्वागत आहे. माझं नाव दिशा जालिंदर निकम, मी BCom सेकंडची विद्यार्थिनी आहे. माझे नाव दिव्या धनोत्र BCom सेकंड इयरची माझं नाव यादव पूर्णा नामदेव BCom सेकंड. आज आम्ही महाराष्ट्रीयन थाळी केले. एमए चाकरा स्पेशल चिकन थाळी. नाव वेगळं काहीतरी एकदम. आम्ही सगळे चुलीवर सगळं केलंय. चूल आहे पलीकडे आहे. अच्छा, सुक्क बनवायचं राहिले थोडंसं. नमस्कार, आम्ही महिला महाविद्यालयाचे विद्यार्थिनी. आज ट्रेड फेअर डे असल्यामुळे आज आम्ही चिकन स्टॉल लावलाय. आमच्या स्टॉलचं नाव आहे चौएमए चाकराची. तर आमच्याकडे आज 2 दीदी आलेत. त्यांना आमचं जेवण कसं वाटलं ते सांगा. सगळ्यात पहिल्यांदा ह्या सगळ्या ह्यांच्या ग्रुपचं खूप कौतुक आणि म्हणजे त्यांनी इतक्या सुंदर भराभर ज्या स्पीडनी भाकऱ्या केल्यात आणि चुलीवर आम्ही बनवलं, म्हणजे आम्ही बघितलं त्यांना स्वतः बनवताना, म्हणजे अशा ज्या सरसर बसून त्या भाकऱ्या थापतायत आणि त्यांनी जे केलं चव केलेली आहे. चुलीवरची प्रॉपर चव आलेली आहे. हॉटेलची पण थाळी एवढी सुंदर नसते. आम्ही आतापर्यंत कधीही खाल्लेलं नाहीये. खूप जास्त कौतुक आणि खूप सुंदर झालेलं आहे. खूप आवडलेलं आहे आम्हाला आणि आम्ही तडकून जेवलेलं आहे प्रचंडच.